वटपौर्णिमेच्या दिवशी 15 सावित्रींचे प्राण वाचलेत। पौराणिक काळात सावित्रीनं सत्यवानाचे प्राण वाचवले होते, पण आता कलियुगात सावित्रीनं भीषण स्फोटातून 15 महिलांचे प्राण वाचवलेत। बार्शी तालुक्यातल्या घारी गावात नेमकं घडलं तरी काय, पाहूयात। घारी गावातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन आगडोंब उसळला। आगडोंब उसळलेला असतानाच पुन्हा एकदा मोठा स्फोट झाला आणि परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली। एखाद्या युद्धात ज्याप्रमाणे बॉम्ब टाकले जातात तसाच भास हे स्फोट पाहून झाला। ही दूरवरून मोबाईलमध्ये चित्रित केलेली भीषण दृश्य होती। तर स्फोटानंतर कारखान्याची अक्षरशः राख रांगोळी झाली होती। कारखान्याच्या जागेवर काहीच राहिलं नव्हतं। पत्रेही अगदी दूरवर उडून पडली होती। या कारखान्यात दररोज 15 महिला काम करतात। मात्र शुक्रवारी वटपौर्णिमेची सुट्टी असल्याने महिला घरीच वडाची पूजा करत होत्या। त्यामुळे त्या 15 महिला कामगार सुदैवी ठरल्या। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले, म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात। विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। राज्यभरात महिलांनी वटपौर्णिमेचा सण उत्साहाने साजरा केला। मात्र घारी गावात सावित्रीनं भीषण स्फोटातून महिलांचे प्राण वाचवले असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही। कारण या भीषण स्फोटात कुणीही वाचू शकलं नसतं, पण सावित्रीनं फटाक्याच्या कारखान्यातील कामगार महिलांवर कृपा केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।